Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. दिवस होता शनी अमावस्येचा. काळोखी रात्र, आजूबाजूला शांतता आणि त्या शांततेत एका मठात सुरू होता तंत्रमंत्राचा खेळ. एक मित्र आणि मैत्रीण आपल्या आयुष्यातल्या अडचणी सुटतील या आशेने एका अघोरी पूजेसाठी तिथे पोहोचले. पण त्यांना काय माहीत की ज्या पूजेला ते आपलं भविष्य बदलण्यासाठी आलेत तीच पूजा त्यांचा काळ ठरणार आहे. पुढच्या काही तासातच तिथे असं काही घडलं की दुसऱ्या दिवशी पूजेसाठी गेलेल्या या मित्रमैत्रिणीचा मृतदेह सापडला. एक मृतदेह टू व्हीलर सोबत तर एक डोंगरात पुरलेला. नक्की त्या रात्री असं काय घडलं? अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाचं प्रकरण कसं उघड झालं? पाहूयात हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. शनिवार 16 मेची सकाळ उजाडते. साक्री तालुक्यातील रायपूर भडगाव रस्त्याच्या कडेला लोकांना एक दुचाकी पडलेली दिसते. जवळ जाऊन पाहतात तर एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिथे असतो. पाहणाऱ्याला वाटतं की हा एक साधा अपघात आहे, पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचतात तेव्हा त्यांना काही शंका येतात. पहिली शंका, तरुणीचं तोंड एका रुमालाने घट्ट बांधलेलं होतं. तर दुसरी शंका, तिची महागडी पर्स आणि मोबाईल तिथेच सुरक्षित होते. जर लुटमार झाली नव्हती तर मग हा अपघात कसा असू शकतो असा प्रश्न यातून उपस्थित झाला. तपासात समोर येतं की हा मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा आहे आणि धक्कादायक म्हणजे तिच्यासोबत गेलेला तिचा मित्र अक्षय सोनवणे हा सुद्धा गायब आहे. केस गुंतागुंतीची होती, पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्की करतो. जयश्रीचा मृतदेह जिथे सापडला तिथे पोलिसांना एक केशरी रंगाचा रुमाल मिळतो. पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला तिथे पाचारण केलं. त्या केशरी रुमालाचा वास घेत पोलीस श्वान थेट धावत सुटलं. रस्त्यावरून शेतात आणि शेतातून थेट उभरांडी शिवारातल्या एका मठाच्या दारात जाऊन थांबलं. हा मठ होता स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या योगेश उर्फ भैया बापू खैरनार याचा. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेतलं. आधी तर त्याने पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न केला. जयश्रीला कोणीतरी मारत होतं, मी वाचवायला गेलो आणि झटापटीत माझ्याकडून खून झाला अशी खोटी कहाणी त्याने रचली. पण पोलिसांनी जेव्हा आपली खाकी दाखवली तेव्हा ह्या भोंदूबाबानं ओकलेली सत्य हकीकत ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. शनी अमावस्येच्या रात्री जयश्री आणि अक्षय हे दोघं याच्या ओम शिव गोरक्षयोगी नवनाथ या मठात पूजेसाठी आले होते. पूजा सुरू असतानाच वशीकरण किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या भोंदू योगेशने लोखंडी रॉड उचलला आणि अक्षयच्या डोक्यात मारला. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आता समोर उभी होती जयश्री, या गुन्ह्याची एकमेव साक्षीदार. आपला पाप लपवण्यासाठी भोंदूबाबाने जयश्रीच्याच ओढणीने तिचा गळा आवळून तिलाही संपवून टाकलं. 2 खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी या भोंदूने एक भयंकर प्लॅन आखला. त्याने अक्षयचा मृतदेह एका बैलगाडीत टाकला आणि जवळच्या वनक्षेत्रातल्या टेकडीवर नेऊन त्याने तो मृतदेह पुरून टाकला आणि जयश्रीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्यावर तिचीच दुचाकी पाडली, जेणेकरून जगाला वाटेल की हा फक्त एक रस्त्यावरचा अपघात आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा मास्टर प्लॅन फसला. आता प्रश्न येतो की हा कथित महाराज नेमका कोण आहे? तर गेल्या 5 वर्षांपासून हा साक्री तालुक्यात लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत होता. आजारपण, घरगुती वाद किंवा पैशांची नड असलेल्या सुशिक्षित लोकांना तो टार्गेट करायचा. दर गुरुवारी याचा बोगस दरबार भरायचा, जिथे तो अघोरी चमत्कार आणि भविष्याचे दावे करायचा. स्थानिक शेतकऱ्यांनी तर आणखी एक भयानक दावा केलाय. त्याच्या मठाच्या गोशाळेत चक्क गायींचे सांगाडे सापडले आहेत. महिनाभरापूर्वीच तो चोरीच्या केबलसह पकडला गेला होता, पण तरीही त्याचे कारनामे थांबले नव्हते. अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि फॉरेन्सिक टीमने या नराधम भोंदूला बेड्या ठोकल्यात. पण मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाशिकचा बोगस डॉक्टर खरात असो, सोलापूरचा मनोहर मामा असो की आता धुळ्याचा हा योगेश खैरनार, आज 21व्या शतकात पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित तरुण तरुणी अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात का अडकतायत? स्वतःच्या अडचणींवर विज्ञानाच्या आणि कष्टाच्या मार्गाने मात करण्याऐवजी अशा अघोरी पूजेच्या मागे लागून किती जण जीव गमावतायत? चमत्कारांच्या खोट्या आशेपेक्षा विज्ञानाची आणि सत्याची कास धरणं आज काळाची गरज बनली आहे. शेवटी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदूबाबांवर कशा प्रकारे कारवाई झाली पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.